चला तर श्री विठ्ठल मंडळी आणि सुप्रभात. आणि आज एकादशी आहे, देवशयनी आषाढी एकादशी. आणि आज आम्ही सगळी मंडळी बरोबर सकाळी 4:30-5 वाजेपर्यंत उठलेलो आहोत. काकडा चालू आहे आपला, जरा उशीरच चालू आहे उठायला. आणि आता आपण पुढे चाललो आंघोळीला. चंद्रभागेचं स्नान, तुका मागे दान. चंद्रभागेचं स्नान करायचं, मस्तपैकी लगेच येऊन काकड्याला आपला काकडा करायचा येऊ. काकडा चालू आहे, अर्धा काकडा आपल्याला भेटेल. तरी अशा प्रकारे आता आपण जाऊ आणि काकडा करायला येऊ. आंघोळ करून जायचं का मग? चला श्री विठ्ठल. चला श्री विठ्ठल मंडळी, आपण आलेलो आहोत आता चंद्रभागेवर. बघा चंद्रभागेचं पाणी कसं खळखळ खळखळ वाहते. आणि आजच्या दिवसाला चंद्रभागेच्या स्नानाला फार महत्त्व आहे. का महत्त्व आहे त्याचं 2 प्रमाण मी सांगतो. एक प्रमाण म्हणजे असा का अवघीच तीर्थे कळती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. हा एक प्रमाण आहे का तुम्हाला चंद्रभागेला नुसतं डोळ्याने जरी पाहिलं तरी आपल्याला सगळ्या तीर्थांचं दर्शन झाल्याचं पुण्य प्राप्त होतं. दुसरी गोष्ट, दुसरा प्रमाण, हा पाणी नाही. मागं पंढरपुरामध्ये चर्चासत्र झालं, याला पाणी म्हणू नये, गंगाला गंगाजल म्हणू शकतात, पण हे पाणी नाही. त्याच्यासाठी प्रमाण आहे का पुण्य पावन भीमा, ही भीमा माई आहे. पुण्य पावन भीमा दक्षिण वाहिनी, अमृत संजीवनी पुण्य राशी अशी असणारी ही आपली चंद्रभागा माता, भीमा माता. याचा आज आपल्याला स्नान घडत आहे एकादशीच्या दिवशी. आज एकादशी आहे देवशयनी आषाढी एकादशी. चला आता डुबकी घेतो, पुढे घेतो. श्री विठ्ठल. तर चला श्री विठ्ठल मंडळी, सुप्रभात. सुप्रभात सकाळी पण केलं, सकाळी आपण स्नानाला गेलो तेव्हा. आणि आता अशा प्रकारे आज एकादशी म्हणजे नुसती एकादशी नाही, देवशयनी आषाढी एकादशी. तर या एकादशीच्या निमित्त आज आपली विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळ आज आपली दिंडी निघणार आहे, म्हणजे नगर प्रदक्षिणेला. आणि नगर प्रदक्षिणेला एवढी मजा येणार आहे, एवढी मजा येणार आहे, बाप रे बाप, कायच सांगू तुम्हाला. तर आमची सगळी मंडळी अशी तयार होत आहेत. बघा सगळी मंडळी बोला श्री विठ्ठल मंडळी, श्री विठ्ठल मंडळी. चला काकी तयार होऊन आल्या. काकी श्री विठ्ठल. मस्त सगळी मंडळी तयार होऊन आलेत. आता आपल्याला पंचपदी करायचे, पंचपदीच्या टायमाला तुम्हाला भेटेल. चला श्री विठ्ठल.
श्री विठ्ठल. रुक्मी नाही कवा आलीस? दिसलीच नाही. आयसा 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 आयसा. चला 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 श्री विठ्ठल चला. महिला मंडळ चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आमचा पॅटर्न आहे तो. चला 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 श्री विठ्ठल. चला सगळे कोण कोण राहिले चला श्री विठ्ठल. चला श्री विठ्ठल मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही आता आपल्या चंद्रभागा घाटावर पोहोचलो आहोत आणि इथं मस्त आपल्या आता फुगड्या वगैरे सर्व खेळ होणार आहेत. आपली संपूर्ण दिंडी इथं साबूत आहे. चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. चला आपली संपूर्ण दिंडी आता इथं आलेली आहे. चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल. जय जय ज्ञानोबा तुकाराम. जय जय ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. जय जय ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा माझं चॅनल कोण कोण बघतं? वा वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला मला मग श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. चला 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 सगळे माझ्या चॅनलला येणार आहेत तरी श्री विठ्ठल मंडळी. श्री विठ्ठल. अशा प्रकारे आमच्या मातोश्रीने आम्हाला 1000 रुपये दिलेले आहेत दक्षिणा. तरी मातोश्रीला फार फार धन्यवाद. माऊले 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 माऊली. ज्ञानोबा तुकाराम. 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 ज्ञानोबा तुकाराम.
तुळशी महाराज, क्या बात आहे. ड्रोन उडवलाय का? सर्वांनी म्हणायचे वाटते मोकळ्या डोळे लावून टाळी वाजवे. सर्वांनी म्हणायचे वाटते मोकळ्या डोळे लावून टाळी वाजवे. डोळे माता बाबर जोटी, हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या, हा देखी लागे माये यमुने जाती, देखी लागे माये यमुने जाती, देखी लागे माये यमुने जाती रे, देखी लागे माये यमुने लावण्य सुंदर सगुन मेघ श्याम लावण्य सुंदर. हात वरती. तुम्ही 8 दिवस व्हिडिओ बघत होते रोज. वा वा वा. हा म्हणा श्री विठ्ठल.
विठ्ठल. वा, आपण आषाढी वारी करता आलेले आहात. आपल्याला कसं वाटतंय? वा, आणि अशा प्रकारे तुम्ही आले, तुम्हाला धन्यवाद, मनापासून धन्यवाद. मग आता म्हणा श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. वा, थांब ना. हा ना, धन्यवाद. लाईक शेअर. हा, जोरशी जरा जोरात. आई आई, श्री विठ्ठल. घे फुगडी, घे फुगडी घे.
श्री विठ्ठल रामकृष्ण रामकृष्ण रे. ताई काय म्हणता, तुमचं काय म्हणणं आहे? आज बघाल तर तुम्ही सर्वांना पहिल्यांदा आषाढी एकादशीच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपण म्हणतो वारी बघा किती आनंद, किती याच्यात मोजतो, म्हणजे किती पांडुरंगाला भेटण्यासाठी आज ही लोक लाखो संख्येने उपस्थित झालेले आहेत. याला कोणी आमंत्रण दिलं जात नाही. 11 प्रदेश जातीची जमातीची लोक या दिंडीमध्ये सर्व सामील होत असतात आणि आपल्या पांडुरंगाच्या चरणी जे आपलं अर्पण करीत असतात. खरोखर मी सांगेन की मी जेव्हा सासवडला गेलेली तेव्हा यांनी युट्यूब काढलेलं की आम्हाला सर्व महाराष्ट्रामधून अख्खे फोन आले खूप हा चॅनल कोणी काढलेला आहे आणि कसं काढलेलं सगळं माझ्या वारीतल्या सोपान महाराज आहेत त्यांच्या वारीतल्या लोकांनी हे काढलेलं आहे. आणि खूप युट्यूबला खूप म्हणजे शुभेच्छा देते तर त्यांनी आणखी पुढे पुढे जावे हीच पांडुरंगाची चरणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याला मला श्री विठ्ठल. हा 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 वेण्या उडवा वेण्या उडवा वेण्या. अरे वेण्या उडवा. श्री विठ्ठल मंडळी बस झालं. मी सुद्धा दमलो. हे लोक नाचून नाचून दमत नाही आणि आम्ही व्हिडिओ काढून काढून दमलो. श्री विठ्ठल आता आजच्या दिवशी एवढंच. आता अजून आपली प्रदक्षिणा बाकी आहे. हे लोक काय नाचायचे थांबणार हे काय आता पूर्ण दिवस इथे उभं काढतील पण आम्ही थकू. असू द्या. हो हे बघा हो असे काही ना काही चालूच राहतील. चला श्री विठ्ठल आता पुढे गेल्यावर तुम्हाला भेटू. श्री विठ्ठल. तरी आपला ठाकूर कुटुंब म्हणा श्री विठ्ठल. आपण सगळे वारीला आला आहात फार फार धन्यवाद. माझ्या पांडुरंगाची वारी कधी विसरायची नाही हो. हा म्हणा श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हा मग चला मग. सगळ्यांना आनंद भेटतो याच कारणाने तुमचा धन्यवाद. जेवढं धन्यवाद करू तेवढं कमीच आहे. धन्यवाद स्वामी धन्यवाद. मला तुमच्या गळ्या पडून राहणं वाटलं. चला श्री विठ्ठल. सगळे इथं वारीला आलेले आहेत. काळे चष्मे घालून काला काला चष्मा. हा असू द्या. मस्त वाटतंय. वारीचा अनुभव काय? वारी कशी वाटते? चांगली आनंदमय. दरवर्षी यायचा की वारीला? वा दिंडीला का होईना यायचं वारीला माणसाने. चला भले भले. अरे तब्येत बरी झाली बघ. वा श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल आणि श्री विठ्ठल. बोला श्री विठ्ठल. या आपल्या या यात्रेला आमचे उज्ज्वल दादा, पूनमताई, आमची रुही दिदी, आमची भाऊची सुनबाई आणि आमचे बंधुराज हे सर्व आमचे वारीला आलेले आहेत आणि आम्हाला भेटण्याकरता आलेले आहेत. त्याच्यासाठी आपला मनापासून फार फार धन्यवाद. मनापासून श्री विठ्ठल. श्री विठ्ठल मंडळी आणखीन एक नवीन तुम्हाला खुशखबरी आहे. म्हणजे आमच्या वहिनी साहेब मंथना वहिनी
त्या सुद्धा आज आपल्या वारीला आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आमच्या दीपक महाराजांचा आजार निघून गेलेला आहे. म्हणा श्री विठ्ठल वहिनी साहेब. काय दीपक महाराज म्हणता? आनंद. हा, आता जरा चेहरा फुललेला दिसतोय तुमचा. पहिले जरा कोमळलेला होता, आता फुललेला दिसतोय. म्हणा श्री विठ्ठल. तरी श्री विठ्ठल मंडळी, आता पुन्हा आपलं स्वागत आहे. आमचे सगळे नवीन मंडळी आणि त्यांचं म्हणणं आहे का दादा आम्हाला ब्लॉग मध्ये घ्या. तरी चला या सगळ्यांकडे आपण जाऊया. हे आमचे ऋतुजा, जानू, स्वरूपा, डॉली, मनीषाताई, माऊ, साहिल दादा, सारेगामापा, मंथना वहिनी, स्वर्गंधा, आमची पूनम ताई, सुरत दादा, उज्ज्वल भाऊ. नमस्कार सगळ्यांना. आपण नमस्कार केलेला आहे. चला माता, चला. हा ऐका मंडळी, जसं दोन बुवा दोन आवा यांचं कधी जमत नाही. तुम्हाला काय वाटतंय ते दोन जावांचं जमल का? हा जमल ना? ओके 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 ओके. काय म्हणता, तुमचं काय म्हणणं आहे? नाही जमणार? अरे जमेल का तुमचं? ओके ओके ठीक आहे. बघूया बघूया. श्री विठ्ठल आज आपली दिंडी नगर प्रदक्षिणा करून आपल्या आश्रमावर आलेली आहे आणि आमचे रमाकांत मामा सुद्धा आम्हाला भेटायला आलेत. काय रमाकांत मामा, काय अनुभव आहे तुमचा? वा वा, खूप धन्यवाद, फार फार धन्यवाद. आपण भेटायला आलात खरंच. म्हणा श्री विठ्ठल, श्री विठ्ठल म्हणा. चला.